नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 19 च्या भाग 1 मध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान याविषयी माहिती पाहणार आहोत। जे काही प्रश्न आपले चुकलेले आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। पहिला प्रश्न होता, खालील कोणता देश ब्रिक्स राष्ट्राचा समूह नाही? कोणता देश ब्रिक्स राष्ट्राचा सदस्य नाही? पहिला पर्याय रशिया, दुसरा आहे दक्षिण आफ्रिका, तिसरा आहे चीन आणि चौथा आहे उत्तर कोरिया। तर मित्रांनो, ब्रिक्स राष्ट्र BRICS तर स्थापना पहा 2006 ला, जून 2006 ला स्थापना झाली आणि 2009 ला पहिले संमेलन झाले। सदस्य राष्ट्र पहा, ब्राझील, B फॉर ब्राझील, R रशिया, I इंडिया, C चायना आणि S साऊथ आफ्रिका। तर लक्षात ठेवा, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे या ब्रिक्स राष्ट्रसमूहाचे सदस्य आहे। तर यामध्ये कोणता सदस्य हा ब्रिक्स राष्ट्राचा समूह नाही? तर उत्तर कोरिया जे देश आहे ते ब्रिक्स राष्ट्राचा सदस्य नाही। 13वे जे ब्रिक्स संमेलन होणार आहे 2021 ला ते भारतामध्ये आयोजन केले जाणार आहे। लक्षात ठेवा, 13वे ब्रिक्स संमेलन 2021। आणि हा जे ब्रिक्स राष्ट्राचा समूह आहे हा विकसनशील देशाचा समूह आहे, लक्षात ठेवा। तर याचे एकूण सदस्य किती आहेत? तर 5 देश आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय पहा, पहिला म्युनिक, दुसरा लिओन्स, तिसरा लंडन आणि चौथा आहे रोम। तर इंटरपोलचे मुख्यालय मित्रांनो लिओन्स या ठिकाणी आहे। आता इंटरपोल विषयी माहिती पाहूया। इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, याचा लॉंग फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना, याला काय म्हणतात मराठीत? आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना, इंटरपोलला। जगातील 188 देश इंटरपोलचे सदस्य आहेत, हे लक्षात ठेवा। आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्याचे काम इंटरपोल करते आणि इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? तर लिओन्स, फ्रान्सला, हे लक्षात ठेवा, लिओन्स, फ्रान्स। त्यानंतरचा प्रश्न आहे, शोक गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पहिला पर्याय गंगा, दुसरा आहे ब्रह्मपुत्रा, तिसरा आहे नर्मदा आणि चौथा आहे सिंधू। तर शोक गिलगिट ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या मित्रांनो? तर सिंधू नदीच्या। सिंधू नदी ही भारतातील महत्त्वाची नदी आहे। सिंधू पाणी वाटप करार झाला होता, हे लक्षात ठेवा। सिंधू पाणी वाटप करार, सिंधू करार म्हणतात त्याला, 1960 ला झाला होता, 19 सप्टेंबरला कराची इथे। भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान हा करार झाला होता। सिंधू नदी व तिच्या खोऱ्यातील इतर काही नद्या याचे पाणी वाटपाचा एक करार झाला होता, त्याला सिंधू करार असे म्हणतात। जागतिक बँकेच्या पुढाकाराने या 2 देशात करार झाला होता, हे लक्षात ठेवा। कधी कधी काय विचारतात की सिंधू नदीचा जे सिंधू पाणी वाटप करार झाला ते कोणाच्या मध्यस्थीने झाला? तर तिथे पटकन एखादा प्रश्न येऊ शकतो, युनो, आणि आपला जे पाहण्याचा अँगल आहे तो उत्तरात युनोत जाऊ शकतो। त्यामुळे हे लक्षात ठेवा, जागतिक बँकेच्या पुढाकाराने 2 देशात करार झाला होता। तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू, भारताचे पंतप्रधान कोण होते त्यावेळेस? पंडित नेहरू, आणि अयूब खान हे अध्यक्ष होते पाकिस्तानचे, यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, हे लक्षात असू द्या। सिंधू करार 1960 ला, आणि कोणत्या 2 देशादरम्यान झाला होता? भारत आणि पाकिस्तान। आणि पुढाकार कोणत्या याने घेतला होता? तर जागतिक बँकेने या पुढाकाराने 2 देशात हा करार झाला होता, लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न पहा, जगातील नदीपात्रातील सर्वात मोठे बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? पर्याय पहिला गंगा, दुसरा आहे नाईल, तिसरा आहे ब्रह्मपुत्रा आणि चौथा आहे कावेरी। तर जगातील नदीपात्रात सर्वात मोठे बेट जे माजुली आहे ते ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात आहे। माजुली बेट विषयी माहिती पाहूया। आसाम राज्यात
ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे. माजुलीचा अर्थ होते दोन समांतर नद्यामधला प्रदेश. या बेटावर 1.5 लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. लक्षात ठेवा, किती? 1.5 लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. हे जे बेट आहे ते दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पतीचे ठिकाण आहे. माजुली बेट कोणत्या राज्यात आहे? आसाम राज्यात. आणि कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ब्रह्मपुत्रा. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? प्लेइंग इट्स माय वे, सनी डेज, माय जर्नी, द टेस्ट ऑफ माय लाईफ. तर सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्राचे नाव प्लेइंग इट्स माय वे आहे. तर मित्रांनो, लेखक आणि पुस्तक पाहूया. प्लेइंग इट्स माय वे सचिन तेंडुलकर. सनी डेज सुनील गावस्कर यांचं पुस्तक आहे. माय जर्नी डॉक्टर APJ कलाम यांचं पुस्तक. टेस्ट ऑफ माय लाईफ युवराज सिंग हे पुस्तक आहेत. आणि त्यांचे लेखक हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. सनी डेज कोणाचं आहे? द टेस्ट ऑफ माय लाईफ हे युवराज सिंग यांचं पुस्तक आहे. माय जर्नी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं पुस्तक आहे. आणि प्लेइंग इट्स माय वे सचिन तेंडुलकर. म्हणजे याचं उत्तर काय येईल? पहिलं, प्लेइंग इट्स माय वे सचिन तेंडुलकर यांचे आत्मचरित्राचे नाव आहे. त्यानंतर 6वा प्रश्न पहा. इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? के राधाकृष्णन, SM रेड्डी, के सिवन की सतीश धवन. तर इस्रोचे अध्यक्ष जे आहेत ते के सिवन आहे. इस्रोविषयी माहिती पाहूया. इस्रोचा लॉंग फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. बऱ्याच वेळेस परीक्षेत विचारतात मित्रांनो की इस्रोचा लॉंग फॉर्म काय? तर इस्रोचा लॉंग फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि स्थापना कधी झाली ती? 15 ऑगस्ट 1969ला. याचं मुख्यालय कुठं आहे इस्रोचं? बेंगलोर या ठिकाणी. आणि इस्रोचे अध्यक्ष जे आहे ते के सिवन आहे. डॉक्टर के सिवन यांचा कार्यकाल 14 जानेवारी 2022 पर्यंत वाढविला आहे. हे लक्षात ठेवा, 1 वर्षाचा कालावधी वाढवलेला आहे. तर इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? तर के सिवन. आणि इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला. मुख्यालय बेंगलोर. आणि इस्रोचा लॉंग फॉर्म काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. त्यानंतर 7वा प्रश्न पहा. हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद की अथर्ववेद. तर भारतीय संगीताचा पाया हा सामवेदला मानला जातो. लक्षात ठेवा. 8वा प्रश्न पाहूया. या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला आहे. पहिला पर्याय अभ्रक, दुसरा आहे जिप्सम, तिसरा आहे बॉक्साईट आणि चौथा आहे मॅग्नीज. तर मित्रांनो, कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम धातू तयार केला जातो? तर बॉक्साईट. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतरचा 9वा प्रश्न पाहूया. जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन चे मुख्यालय कुठे आहे? पहिला पर्याय व्हिएन्ना, दुसरा आहे जिनेवा, तिसरा आहे पॅरिस आणि चौथा आहे न्यूयॉर्क. तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा येथे आहे. जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापना झाली होती 1 जानेवारी 1995ला. आणि मुख्यालय आहे जिनेवा. जिनेवा कोणत्या देशात आहे? स्वित्झर्लंड. सदस्य देश आहे 164. शेवटचा आहे अफगाणिस्तान. हे सुद्धा लक्षात ठेवा की 164 देश. अध्यक्ष कोण आहे? रॉबर्टो ॲझेवेडो. हे ब्राझीलचे आहेत. तर लक्षात ठेवा, अध्यक्ष रॉबर्टो ॲझेवेडो, सदस्य 164, मुख्यालय जिनेवा स्वित्झर्लंड आणि स्थापना 1 जानेवारी 1995. त्यानंतर भूतान या देशाचे चलन कोणते? पहिला पर्याय भट, दुसरा आहे गुलस्ट्रॉम, तिसरा आहे टका आणि चौथा आहे रुबल. तर लक्षात ठेवा, टका कोणत्या देशाचं आहे चलन? बांगलादेशचं. आणि रुबल हे रशियाचं, रशियन रुबल म्हणतात. आणि गुलस्ट्रॉम जे आहे ते भूतानचं चलन आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. पारो विमानतळ कोणत्या देशात आहे?
पहिला पर्याय भूतान, दुसरा आहे म्यानमार, तिसरा आहे बांगलादेश आणि चौथा आहे नेपाळ. तर पारो जे विमानतळ आहे मित्रांनो हे भूतान देशात आहे. भूतान देशातील एकमेव विमानतळ जे आहे ते पारो हे लक्ष. त्यानंतरचा 13वा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? पहिला पर्याय विदा सावरकर, दुसरा आहे नाना पाटील, तिसरा आहे वासुदेव बळवंत फडके आणि चौथा आहे लोकमान्य टिळक. तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून आपण कोणाला ओळखले जाते मित्रांनो? वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक. वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी माहिती पाहूया. जन्म शिरढोण रायगड येथे, मृत्यू पहा एडन जे की येमेन देशात आहे, लक्षात ठेवा. एडन कुठे? येमेन देश, 17 फेब्रुवारी 1883ला. यांच्यावर प्रभाव कोणाचा होता? महादेव गोविंद रानडे आणि लहुजी साळवे यांचा प्रभाव होता, लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके. त्यानंतर 14वा प्रश्न पाहूया. संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पहिला पर्याय हिमाचल प्रदेश, दुसरा आहे सिक्कीम, तिसरा आहे उत्तराखंड आणि चौथा आहे मिझोराम. तर संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिले राज्य मित्रांनो सिक्कीम आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा. 1 गिगाबाईट म्हणजेच किती? 10 MB, 124 MB, 1024 MB की 512 MB? तर 1 गिगाबाईट म्हणजेच 1024 MB मित्रांनो. त्यानंतरचा खालीलपैकी तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही? पहिला पर्याय जळगाव, दुसरा आहे नाशिक, तिसरा आहे धुळे आणि चौथा आहे नंदुरबार. तर तापी नदी मित्रांनो ही तापी आणि नर्मदा आणि तापी ह्या दोन नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात आणि याच्या मधात कोणता आहे? सातपुडा पर्वत. तर या लक्षात ठेवा की तापी नदी जी आहे ती जळगावमध्ये पहिले एंट्री करते, नंतर ती धुळे नंदुरबार अशा पद्धतीने 3 जिल्ह्यातून वाहते, परंतु नाशिक जिल्ह्यातून वाहत नाही, लक्षात ठेवा. 17वा प्रश्न पहा. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था निरी, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतात त्याला, ते कुठे आहे? पहिला पर्याय नागपूर, दुसरा आहे पुणे, तिसरा औरंगाबाद आणि चौथा आहे मुंबई. तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था जी निरी म्हणतो आपण ती नागपूरला आहे. तर मित्रांनो निरी जे आहे ती राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था नागपूरला आहे. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणतात त्याला, ते नागपूरला आहे. आणि वाल्मी जल व भूमी व्यवस्थापन संस्था जी आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणतात त्याला. तर वाल्मी कुठे? तर औरंगाबादला. याचा लॉंग फॉर्म काय? जल व भूमी व्यवस्थापन संस्था, वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. नंतर मेरी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट हे नाशिकला आहे. तर हे लक्षात ठेवायचं. निरी, वाल्मी, मेरी. निरी कुठे आहे? नागपूर, वाल्मी औरंगाबाद आणि मेरी नाशिक. हे तिन्ही लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर 18वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहे? पहिला पर्याय अटल बिहारी वाजपेयी, दुसरा आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तिसरा आहे खान अब्दुल गफ्फार खान आणि चौथा आहे मोरारजी देसाई. तर मित्रांनो भारतरत्न आणि निशाने पाकिस्तान दोन्ही पुरस्कार मिळालेले व्यक्ती कोण आहेत? तर मोरारजी देसाई. हे लक्षात ठेवा. खान अब्दुल गफ्फार खान यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. परंतु इथे प्रश्न आहे की भारतरत्न व निशाने पाकिस्तान दोन्ही पुरस्कार मिळालेले व्यक्ती कोण? तर मोरारजी देसाई. हे लक्षात ठेवा. त्यानंतर परशुराम गंगावणे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? पहा प्रश्न विचारताना असेच विचारतात मित्रांनो
त्यामुळे आपण फक्त महाराष्ट्राच्या संदर्भात तरी आपण जवळपास जे काही व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळालेला आहे, पद्म पुरस्कारमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे 3 पुरस्कार असतात. तर पद्म पुरस्कारामध्ये जे काही महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत ते आवर्जून आपल्याला सगळी डिटेल माहिती आपल्याला ठेवायला पाहिजे. तर त्यामध्ये परशुराम गंगावणे यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. ते कला या क्षेत्राशी निगडीत आहे, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे आशियाई विकास बँक, त्याला आपण ADB म्हणतो, त्याचे उपाध्यक्ष कोण आहे? पहिला पर्याय अशोक लवासा, दुसरा अजय नारायण झा, तिसरा आहे प्रवीण परदेशी आणि चौथा आहे राजीव कुमार. तर आशियाई विकास बँक ADBचे उपाध्यक्ष कोण आहे? तर अशोक लवासा हे ADBचे उपाध्यक्ष आहे मित्रांनो. आशियाई विकास बँकेची आपण माहिती पाहूया. आशियाई विकास बँक ADB म्हणतो आपण. नंतर पहा, स्थापना 16 डिसेंबर 1966 स्थापना झाली मित्रांनो. आशियाई विकास बँकेची स्थापना कधी? 1966. आणि मुख्यालय कुठं आहे? मनीला, फिलिपाईन्स या देशात. सदस्य देश आहे 68 देश आणि अध्यक्ष आहे मासात्सुको असाकावा आणि उपाध्यक्ष आहे अशोक लवासा. हे लक्षात ठेवा. आशियाई बँकेची स्थापना 1966ला, सदस्य देश 68 आणि मनीला, फिलिपाईन्स येथे मुख्यालय आहे आणि उपाध्यक्ष कोण आहे? अशोक लवासा. त्यानंतरचा 21वा प्रश्न पहा. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? 22 जानेवारी, 23 जानेवारी, 25 जानेवारी आणि 21 जानेवारी. तर राष्ट्रीय मतदार दिवस मित्रांनो 25 जानेवारीला असतो. राष्ट्रीय मतदार दिवस. केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950ला झाली होती मित्रांनो. त्यामुळे 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस आपण साजरा करतो. लक्षात ठेवा, राष्ट्रीय मतदार दिवस हा 2011 पासून आपण साजरा करतो आणि 2021चा जो मतदार दिवस होता, राष्ट्रीय मतदार दिवस, तो 11वा असून या वर्षीच्या मतदार दिनाची थीम काय होती? तर सक्षम, जागरूक, सुरक्षित आणि माहितीगार मतदार. लक्षात ठेवा, हे थीम सुद्धा विचारले जातात. तर 2021चा मतदार दिन कितवा होता? 11वा होता आणि सुरुवात कधी झाली? 2011 पासून. 25 जानेवारी 2011 पासून हा दिवस जे 25 जानेवारी आहे तो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण आहेत मित्रांनो? सुनील अरोरा आणि सुशील चंद्रा, राजीव कुमार. हे लक्षात ठेवा की यामध्ये 1989 पर्यंत एकच निवडणूक आयुक्त होता, परंतु 61वी घटना दुरुस्ती झाली. त्यामध्ये 21 वरून 18 वर्ष मतदानाचा वयाचा अधिकार देण्यात आला. 18 वर्ष ज्याचे झाले त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे काय झालं? मतदाराची संख्या वाढली आणि संख्या वाढल्यामुळे इथे एक निवडणूक आयुक्तावरून 3 निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्यात आली होती. हे लक्षात ठेवा. 61वी घटना दुरुस्ती. आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण कोण आहे? तर सुनील अरोरा, सुशील चंद्रा आणि राजीव कुमार. यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते सुनील अरोरा आणि सुशील चंद्रा आणि राजीव कुमार हे सुद्धा निवडणूक आयुक्त म्हणूनच राहतात. लक्षात ठेवा. त्यानंतर 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची संकल्पना काय होती? वारकरी संत परंपरा, महाराष्ट्रातील उत्सव, महाराष्ट्रातील समाजसुधारक की महाराष्ट्र डिजिटल क्रांती. तर हे लक्षात ठेवा की 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची संकल्पना होती ती वारकरी संत परंपरा होती मित्रांनो. लक्षात ठेवा. आणि या वर्षीचा प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याच्या चित्ररथात देण्यात आला? तर उत्तर प्रदेशच्या. हे सुद्धा लक्षात ठेवा बरं. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान 2021 मध्ये
पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? पहिला पर्याय दक्षिण कोरिया, दुसरा आहे बांगलादेश, तिसरा आहे न्यूझीलंड आणि चौथा आहे जपान. तर मित्रांनो, शिंजो अबे हे जे माजी पंतप्रधान होते जपानचे, यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, गौरवण्यात आलेले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारत व जपान या दोन देशात द्विपक्षीय संबंधात प्रगती झाली. लक्षात ठेवा. 2007 मध्ये जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत या 4 देशांमध्ये सुरक्षा वार्ता सुरू केली होती. यामध्ये सर्वात जास्त योगदान असेल तर शिंजो आबे यांचं आहे. पद्मविभूषण पुरस्काराने 7 व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये SP बालासुब्रमण्यम मरणोपरांत पुरस्कार देण्यात आला, कला क्षेत्राशी निगडीत होते. डॉक्टर बेल्ले मोनप्पा हेगडे हे चिकित्सा क्षेत्राशी, नरिंदर सिंग कपाने, मौलाना वहीउद्दीन खान अध्यात्म, बीबी लाल पुरातत्व आणि सुदर्शन साहू कला या 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. लक्षात ठेवा हे 7ही व्यक्ती, कारण हे पद्मविभूषण पुरस्कारासंदर्भातले जे 7 व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात विविध माहिती विचारू शकतात. कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे हे? तर बीबी पाल कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? सुदर्शन साहू कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? मौलाना वहीउद्दीन खान हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? असे प्रश्न विचारतात मित्रांनो. त्यामुळे जवळपास पद्मविभूषण पुरस्कार तरी आपल्याला माहीत पाहिजे 7 व्यक्तींना कोणत्या देण्यात आला. आणि पद्मश्रीमध्ये जे काही पुरस्कार भेटतात त्यामध्ये लक्षात ठेवा की यामध्ये जे भेटतात पुरस्कार, यामध्ये महाराष्ट्रातले व्यक्ती कोण, महाराष्ट्रातील व्यक्ती आणि त्याविषयी माहिती हे मात्र आपल्याला माहीत असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ठिकाण कोणते? पहिला पर्याय पणजी गोवा, दुसरा आहे महाराष्ट्र मुंबई, वाराणसी उत्तर प्रदेश, अमृतसर पंजाब. तर 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ठिकाण मित्रांनो पणजी. त्यानंतर 25वा प्रश्न पहा, देह वेचावा कारणे हे कोणाचे आत्मचरित्र आहे? डॉक्टर जयंत नारळीकर, बाळासाहेब विखे पाटील, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ गायकवाड. तर मित्रांनो, देह वेचावा कारणे हे आत्मचरित्र कोणाचं आहे? तर बाळासाहेब विखे पाटील यांचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 1 ते 25 या प्रश्नाचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.